वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आज दसरा आहे. 12 ऑक्टोबर 2024 आणि आजच आपण अ, गीतेच्या वरचं जे निरूपण ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका त्यातील गीतेच्या पहिल्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत आणि तिथून आता आपण पुढे घेतोय. हा एक चांगला योग जुळून आलेला आहे. तर 84 पर्यंत ओवीपर्यंत मागच्या वेळी आपण घेतलं. 84व्या ओवीनंतर पहिला श्लोक गीतेचा अ, आलेला आहे आणि तो पहिल्यांदा श्लोक घेऊ आणि अध्ययनाला सुरुवात करू. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. मागच्या वेळीही आपण थोडंसं पाहिलं की अ, गीता जी सर्व उपनिषदांचं सार आहे आणि त्याची सुरुवात धृतराष्ट्र जो अ, सर्व महाभारतात युद्धाला जो मूळ कारण आहे, सगळ्या दुष्प्रवृत्तीचं कुरु वंशात जे मूळ उत्पन्न झालेलं आहे, असा तो धृतराष्ट्र. त्याच्या नावाने का सुरुवात व्हावी, हे आपण थोडंसं मागच्या वेळी पाहिलं, की तो जरी त्यावेळी त्याची वृत्ती तशी झाली, कारण अ, ज्येष्ठ पुत्र असूनही अ, अंध असल्यामुळे त्याला राज्य न मिळता त्याच्या अ, नंतरचा जो बंधू पंडू याला राज्याभिषेक केला गेला. पंडू अल्पवयी ठरल्याने नंतर धृतराष्ट्र कार्यवाही राजा झालेला आहे. कारण अंध राजाला अभिषेक होऊ शकत नाही. अव्यंग राजा असायला पाहिजे. अंध राजा जगाचं त्याच्या राज्याचं रक्षण कसं करणार? अशा ह्यानी ते शास्त्रातला एक आणि त्यामुळे त्याच्या मनात ते कायम हातात राज्य असून सुद्धा ते आपलं पूर्ण झालेलं नाही. परत निर्णय सगळे आपल्याला घेता येत नाही. कारण भीष्माचार्यांचं वर्चस्व आहे. विदुर त्यांचा कनिष्ठ बंधू जरी असला तरी धर्मराज यमधर्म स्वतः आलेले आहेत विदुर म्हणून. तर त्यांचाही लोकमान्यता असल्यामुळे त्यांचं ऐकावं लागतंय. भीष्माचार्यांचं ऐकावं लागतंय. त्यामुळे ती जी सत्तेची लालसा आहे, ती सत्ता हातात असून सुद्धा भागली गेली नाही आणि तिचा बेबंद त्याचा अ, विस्तार त्या इच्छेचा झालेला आहे. धृतराष्ट्र असं म्हणतात 50 जन्मापूर्वी काही दुष्ट राजा असून त्यांनी काही रागाच्या भरात एक वन जाळलं आणि त्याच्यात 100 हंसपक्षी जळले आणि काही अंध झाले. म्हणून त्याची मुलं त्याला तो ज्या पक्ष्यांची मुलं 100 ती जळली गेली, अ, त्यांचं दुःख त्याला भोगायला लागलेलं आहे. आणि हा कर्मविपाक आहे आणि स्वतः तो अंध झालेला आहे. असं जरी असलं तरी एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला, की तो धृतराष्ट्र धृत म्हणजे ज्यांनी धरून ठेवलेलं आहे राष्ट्र जो धारण करू शकतो. अंध असून सुद्धा
पांडव, कौरव लहान असून मोठे होईपर्यंत त्यांनी ते राष्ट्र धरून ठेवलेलं आहे. म्हणजे राष्ट्राचा कारभार अंध असून सुद्धा चालू ठेवलेला आहे. बलशाली तो आहे. अ, महाभारत युद्धानंतर जेव्हा पांडव भेटायला गेले धृतराष्ट्राला, तर तेव्हा श्रीकृष्णांच्या समयसूचकतेने अ, भीम भेटायला गेला तेव्हा भीमाच्या पुढे भीमाचाच लोहाचा पुतळा त्यांनी ठेवला आणि त्याच्या मागून भीमाने अ, अ, धृतराष्ट्रांना मी भीम आहे आणि नमस्कार करतो म्हटल्यानंतर धृतराष्ट्रांनी त्या लोखंडाच्या त्या पुतळ्याला मिठी मारून त्याचा चक्काचूर केला म्हणतात. एवढं बलही त्यांच्याकडे आहे. अ, त्यांची पापकर्म जरी असली तरी कुठेतरी पुण्यकर्मही आहे. कारण धर्मराज म्हणजे युधिष्ठिर नाही तर यमधर्म त्यांचा अवतार जे विदुर आहेत त्यांचे जे बंधू झालेले आहेत, वेदव्यासांचे पुत्र झालेले आहेत. म्हणजे शुकाचार्य जे पूर्ण भागवताचे आचार्य आहेत त्यांचे हे बंधू झाले. अ, तर संतांच्या कुळात जेव्हा अ, भक्ताच्या कुळात जेव्हा कोणी जन्माला येतं, तर त्याचा उद्धार साहजिक असतो. पण तो जर कुमार्गी असला, तर त्याचं जे कुकर्म आहे, त्याची फळं याच देही याच डोळा भोगून त्याची मुक्ती होते. याचं धृतराष्ट्र उदाहरण आहे. आणि आपण कदाचित मागच्या वेळी हेही पाहिलं असेल, की आचार्य महाराजांनी दुसऱ्या अध्यायापासूनच गीता भाष्याला सुरुवात केलेली. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज पहिल्या ओवीपर्यंत पोहोचेपर्यंत 84 पहिल्या श्लोकापर्यंत पोहोचेपर्यंत 84 ओव्या झालेल्या आहेत. आचार्य महाराजांनी दुसऱ्या अध्यायापासून गीताभाष्य सुरू केल्यामुळे काही जणांना असंही वाटतं की खरी गीता आहे ती तेव्हा तिथपासूनच धरायला पाहिजे. हे धृतराष्ट्राचं बोलणं आणि याचा काय अर्थ आहे? तर धृतराष्ट्राचा उल्लेख आणि त्याची वृत्ती, त्याला काय पाहायचं होतं, त्याचा दृष्टिकोन काय, हे का कळून घ्यायचंय? नंतर अर्जुनाचाही भ्रम कसा झाला हेही का कळून घ्यायचंय? कारण गोंधळात तर सगळे पडलेलेच आहोत. मायेत अडकलेले आहोत. पण तो मोह जो आहे, अर्जुनही मोहात आहे आणि धृतराष्ट्रही मोहात आहे. पण धृतराष्ट्राचा मोह त्याच्या मुलांपुरता सीमित आहे. अर्जुनाचा मोह आणि धृतराष्ट्राचा मोह राज्याकरता आहे. अर्जुनाचा मोह राज्याकरता नाहीये. अर्जुनाचा मोह फक्त त्याच्या मुला आणि भावांकरता नाहीये. त्याचा पुढे तो म्हणणारच आहे, की माझ्याकडनं यांचा संहार झाल्यानंतर वर्णसंकर होईल. ही सगळी ही भीती म्हणजे सगळ्या लोकांच्या कल्याणाची त्याची इच्छा आहे. तर त्यामुळे आपली वृत्ती धृतराष्ट्र, दुर्योधनासारखी होते का अर्जुनासारखी होते? आणि अर्जुनासारखी वृत्ती झाल्यानंतर तिथून आपण श्रीकृष्णांचा उपदेश घेऊन कसं पुढे जायचं? हे सगळं कळण्यासाठी धृतराष्ट्रापासून इथे सुरुवात झालेली आहे. तर धृतराष्ट्र म्हणतोय आता, की या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रात युद्धाला उत्सुक झालेले मामकाः आणि पांडवाश्चैव. आता तेही त्याचे पुतळे आहेत. खरं म्हटलं तर कौरव पांडव असं वेगळे नाहीयेत. कुरुवंशातले ते कौरव या दृष्टीने खरे पांडव ही कौरवच आहेत. पण हा काय म्हणतो इथे माझे आणि पांडव म्हणजे माझे कोण आहेत? तर फक्त माझी मुलं ही माझे आहेत आणि माझ्या सख्ख्या भावाची की जो भाऊ मृत्युमुखी पडलेला आहे, त्याच्या मुलांची जबाबदारी आपल्याकडे आणि लहान भाऊ हे असतानाही तो मामकः पांडवाश्चैव म्हणतोय. त्यामुळे मोह त्याचा आपल्या मुलांपुरता आहे. तेच पुढे अर्जुन काय म्हणतोय, की समोर माझे
सगळे माझीच लोक आहेत, माझेच भावंड आहेत. इतके अन्याय करून सुद्धा तो कौरवांनाही माझच म्हणतो आहे. हे सज्जन आणि दुर्जनातला फरक आपल्याला दिसून येतो. अ, दत्त महाराज त्यांच्या प्रवचनातनं सांगतात, "एक तर ममता नसावी किंवा व्यापक ममता असावी." सर्व संतांची ममता ही व्यापक ममता आहे. ती ती जर नसती तर आपला उद्धार झालाच नसता. कारण त्या व्यापक ममतेनेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीतच पुढे, की "दुरितांचेच तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो." प्राणी जात सगळ्यांकरता मागतात ते. सर्वेपी सुखिनः सन्तु भगवान म्हणतात. तर असा हा धृतराष्ट्र जो आहे तो संजयाला विचारतोय. 85वी ओवी पहिल्या अध्यायाची. तरी पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रीची. मागच्या वेळी आपण कर्दम ऋषींचं उदाहरण घेतलं की साक्षात भगवान कपिल अवतार घेऊन सांख्य मार्ग सांगण्यासाठी जन्मले असताना त्यांचा जो गृहस्थाश्रमाचा त्यांनी ब्रह्मदेवांना कबूल केलेला काळ झाल्यानंतर निघाले ते. हा परमेश्वर आहे म्हणून थांबले नाहीत. कारण आंतरिक त्यांचा परमेश्वराशी वियोग नाहीच आहे. पण पुत्राचा मोह म्हणून ते तिथे थांबणं हा काही त्यांनी मार्ग स्वीकारलेला नाहीये. त्याच्या विरुद्ध इथे आता हा पुत्रस्नेह मोहित, पुत्राच्या स्नेहाने तो मोहित झालेला धृतराष्ट्र अ, त्या कुरुक्षेत्राची मात सांग म्हणजे तिथे काय चाललंय ते सांग असं म्हणतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हटलेलं आहे. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे आणि म्हणूनच ते क्षेत्र युद्धासाठी निवडलं कारण तिकडे धर्माचाच विजय आहे. तिथे ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली अशी ती तपोभूमी कुरुक्षेत्र आहे. त्यामुळे त्या धर्मक्षेत्री असलेल्या म्हणजे तिथेही धृतराष्ट्राला वाटतंय की आपण करतोय तोच धर्म आहे आणि त्यामुळे आपलेच मुलं जिंकणार असं त्याचा अ, अ, त्याची इच्छा आहे. पण कुठेतरी आपण करतोय ते बरोबर नाही ही जाणीव असल्यामुळे रुखरुखी आहे. तर तो विचारतोय 86 आणि 87 पण एकत्र वाचून ओवी. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी ती ये तुला अवसरी काय कीजत असे येरा येरी ते झड करी कथन करी मज प्रती. ज्ञानेश्वरीची विशेषता अशी आहे की गोविंदगिरीजी महाराज त्यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेत सांगतात की ज्ञानेश्वरी ही नुसती गीतेची टीका किंवा एक अलंकारिक आणि साहित्यिकदृष्ट्या श्रेष्ठ कलाकृती नुसतीच नाहीये. तर ती भावकथा आहे. भावार्थ दीपिका नाव आहे ज्ञानेश्वरीचं. तर आपण ज्ञानेश्वरी अ, सारख्या बाकी ज्या जर टीका आपण पाहिल्या सत्पुरुषांच्या आत्मानुभवापर्यंत पोहोचलेल्या संतांच्या, त्या त्या श्लोकांचे आचार्यांचे जर आपण पाहिलं गीता भाष्य, त्या श्लोकांचे अर्थ अगदी त्यांनी सांगितलेलेच आहेत. योग्य तेच सांगितलेले आहेत. इथे ज्ञानेश्वर माऊलींनीही तेच केलेलं आहे. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतातही आचार्य ते भाष्यकारा ते वाट पुसितो. तसं जरी असलं तरी आत्ता पहिल्या 84 ओवीतही आपण पाहिलं की ते युद्ध कसं चाललेलं आहे, ते तिकडे परिस्थिती काय आहे, त्याचं वर्णन, भाव मनात काय आहे, अर्जुनाच्या मनात काय भाव आहे, कृष्णाच्या मनात काय भाव आहे, हे पुढे येईल. ते इतकं सुंदर पुढे वर्णन केलेलं आहे युद्धाचं की तो प्रसंगपूर्ण उभा आहे. म्हणजे
फक्त मनाने नुसतं एक इन्फॉर्मेशन किंवा एक ज्ञान म्हणून नुसती गीता न समजता भावासकट तिचं अनुपान होतं. जे महाभारताबद्दल ज्ञानेश्वर माऊलींनी एवढं कौतुक केलं, त्याच्यात सांगितलं की तत्वज्ञानाला पण रुची आली. तसंच इथे त्या ज्ञानाला ला भावही, प्रेम आणि इतरही भाव म्हणजे या धृतराष्ट्राचे भीती म्हणा किंवा अर्जुनाचा झालेला गोंधळ हे भावासकट त्यांनी समजावून सांगितलंय. त्यामुळे मूळ श्लोकात जरी धृतराष्ट्राने फक्त त्या कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडव हे हे काय तिकडे काय करतात हे सांग म्हटलं, तरी इथे जे संजयाला विचारताना त्या धृतराष्ट्राची व्याकुळता कशी आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दातनं कळतंय. काय कीजत असे येर येरी ते झडकरी कथन रे. पटकन मला सांगा रे, सांग ना मला लवकर, असं ते सांग. अं, गुढार्थ दीपिकेत त्या धर्मक्षेत्राबद्दल जे म्हटलं गेलेलं आहे, ते थोडंसं वाचून दाखवतो. गुढार्थ दीपिका धर्मालय सर्व सृष्टी त्रिगुणात्मक आहे, म्हणून देशही त्रिगुणात्मक आहे. त्या त्या गुणाच्या देशाच्या ठिकाणी गेलेले असताना त्या गुणानुसार मनुष्याची मती होत असते. कुरुक्षेत्र हा क्षेत्र, हा देश, धर्मक्षेत्र म्हणजे पुण्यक्षेत्र. त्या ठिकाणी गेलेल्या मनुष्याची वृत्ती सात्विक होऊन त्याचे मनात मतीत सद्विचार उत्पन्न होतात. युद्धाकरता कौरव अशा पुण्यभूमीवर गेल्यावर युद्ध करणे योग्य नाही, तर पांडवाचे न्याय्य राज्य त्याला परत करावे असा त्यांच्या मतीमध्ये पालट झाला किंवा काय, अशी धृतराष्ट्राला शंका आली. असे धर्मक्षेत्र या पदाने सुचवले गेलेले आहे. ती कथाही सांगतात की तिथे छोटा प्राणी काहीतरी वाघालाही अंगावर गेला. म्हणजे शौर्यताही त्या ठिकाणी गेल्यावर येते असं म्हणतात. तर सांगायची गोष्ट अशी, त्या धर्मक्षेत्रात काय चाललंय हे याची उत्सुकता धृतराष्ट्राला लागून राहिलेली आहे. आता संजय सांगतात, संजयांना दिव्यदृष्टी प्राप्त आहे. धृतराष्ट्राची योग्यता समजून घेताना हेही समजलं पाहिजे की जरी त्याच्या पापाचरणामुळे त्यांना जरी दिव्यदृष्टी दिली नसली, तरी त्यांना तो सगळी वार्ता कळावी युद्धाची म्हणून योग्य अशा संजयांना दिव्यदृष्टी भगवान वेदव्यासांनी दिलेली आहे. तर ते पाहून संजय सांगतायत आता. गीतेतला पहिल्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे हा. दुसरा आणि तिसरा दोन्ही घेऊ आपण. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तथा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं च मुं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमतः. अ, आता श्लोकाचा अर्थ करून ओवीचा अर्थ न करता आपण डायरेक्ट ओवीचाच अर्थ करू, कारण तोच त्या ओवींमधनं तेच ज्ञानेश्वर माऊलींनी समजून घेतलेलं आहे. 88वी ओवी. तिये वेळी तो संजय बोले म्हणे, पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. ते पांडवांचं जे सैन्य आहे ते इतकं महाप्रळयाच्या वेळी जसं पाणी पसरलेलं दिसतं तसं, किंवा काळ जसा कृतांतमुख म्हणजे कृत अंत, अंत सगळ्याचा कळणारा काळरूपी परमात्मा जसं त्याचं जे मुख आहे ते कसं पसरलेलं असेल तसं पांडवांचं सैन्य दिसतंय. आता मजा अशी आहे की खरं तर 18 उक्षहणी सैन्यामध्ये अ, अ, पांडवांचं सैन्य 7 आणि कौरवांचं 11 औक्षणी सैन्य आहे. पण तरीही
मनस्थितीप्रमाणे आणि अ, दोन्हीकडची म्हणजे पांडवांच्या सैन्यातला जो सात्विक तेज आहे आणि कौरवांमध्ये जी भीती आहे, पाप जो करत असतो, तो कितीही पापी, कितीही नास्तिक असला, तरी कुठेतरी त्याला आपण करतोय ते बरोबर नाही, ही जाणीव असते आणि अस्थिरता असते आणि भीती असते, की आपला नाश होईल. तर त्यामुळे त्या ते सैन्य खरं पांडवांचं संख्येने कमी असलं तरी ते भयंकर मोठं असं दुर्योधनाला आणि इतर कौरवांना प्रतीत होते. आणि आता 89वी ओवी. तैसे ते घनदाट उठवले एकवाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण. म्हणजे तसं ते इतकं घनदाट असं ते सैन्य आहे. ते एकदम धर्तीवर असं काळकूट विष अ, अ, कसं पसरेल तसं दिसतंय. म्हणजे समुद्र आहे. समुद्रात पाणी तर भरपूर पसरलेलं आहे. पण ते हलाहल निर्माण झालेलं आहे. ते समुद्राच्या मानाने त्याचा आवाका कमी असला तरी त्याच्या तेवढ्या त्या शक्तीनी सगळी सृष्टीतील सगळे जीव ते जीवांचे प्राण संकटात पडलेले आहेत. तसे त्या कौरव सैन्याला पांडवांचं सैन्य दिसते, विशेषतः दुर्योधनाला. ज्ञानेश्वर माऊलींच्या कथनात वेगवेगळे दृष्टांत येतात. अ, कसं आहे, दृष्टांत जे आहेत, त्याला इंग्लिशमध्ये मेटाफर म्हणतात. मेटाफर किंवा दृष्टांताच्या दृष्टीने दृष्टांतामुळे एखादी कठीण गोष्ट समजायला अ, खूप सोपी जाते. म्हणजे अ, एखादा समजा अ, पर्वत आहे, तर किती उंच, तर तो गगनाला चुंबणारा. असं म्हटल्यावर गगनाची उंची कळली आणि तिथपर्यंत जाणारा असं कळलं. किंवा अ, राजा शिवाजी सिंहासारखा शूर, म्हणजे सिंहाची कशी शूरता आहे ते आपल्याला कळतं. तसं ह्या गोष्टींमधनं आपण जर पाहिलं तर सगळी जी उपनिषदातही कथा आहेत. विशेषतः पुराणांमध्ये सगळे जे शास्त्र सिद्धांत आहेत, ते या कथांमधनं सांगण्याचं कारण असं आहे, की कथा अ, याच्यात जे अ, कल्पना विस्तार असतो, ती आपली स्वाभाविक स्थिती आहे. कारण हे जग हेच आपलं कल्पना आहे. हे इल्युजन आहे. म्हणजे हे भासमान जे आहे, ते आपल्याच कल्पनेने झालेलं आहे. आणि ते आपल्याला आत्ता माहीत असल्यामुळे जवळचं वाटतं. त्यामुळे जिथे या सृष्टीतले काही म्हणजे अ, चमत्कार म्हणा किंवा काही गोष्टी च्या द्वारे जर एखादा सिद्धांत सांगितला, तर तो पटकन कळतो. कोणाला एका दृष्टांताने कळतं, कोणाला दुसरा दृष्टांत जवळचा वाटतो. अ, कसं काय? तर असं म्हणता येईल, की समजा अ, अमेरिकेतला कोणीतरी माणूस आहे आणि भारतातला माणूस आहे. तर सुंदर म्हणजे कोण? तर इथे समजा सनातनी जर किंवा असं म्हणू सनातनी माणूस आहे आणि आजच्या काळातला माणूस आहे. सुंदर म्हटल्यावर राधा माते इतकी सुंदर किंवा सुंदर म्हटल्यावर द्रौपदी इतकी सुंदर, हा दृष्टांत देतील. आजच्या काळातल्या कोणत्यातरी चित्रपटातल्या किंवा मिस मिस युनिव्हर्स म्हणा त्याचा दृष्टांत देतील. सांगायची गोष्ट अशी, की दृष्टांतातनं अर्थाचा बोध हा प्रत्येकाला सारखा होतोच असं नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीचं हे भाषा वैभवही आहे आणि ही दया, हे प्रेम आहे, की वेगवेगळे दृष्टांत देऊन. कारण हे ज्ञानेश्वरी ऐकणारा जो समुदाय आहे, त्याच्यात सर्व प्रकारची लोकं आहेत बसलेली आणि पुढेही ही ज्ञानेश्वरी गीतेचा अर्थ समजून घेण्यासाठी
ज्ञानेश्वरीचा अभ्यास होणार आहे, त्या प्रत्येक जीवाला अ, नीट कळून यावं याच्याकरता आपण म्हणतो ना रंगाची उधळण तशी या दृष्टांताची उधळण ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. मग आता दुसरं उपमा देतात ते आता. ना तरी वडवा नळ साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषुनी उधवला अंबरासी. म्हणजे वडवानळ समुद्रात पेटून त्याला प्रलय काळच्या वायूचं साह्य मिळालं असता तो सगळ्या अ, सागराला कसा शोषून आकाशाला भिडतो त्याप्रमाणे ते सैन्य दिसतंय असं म्हणतात. आता प्रलयाच्या वेळेला आपण जनरली नेहमी व्यवहारात बघितलं जातं प्रलय याचा अर्थ भरपूर पाण्याने सगळं वाहून गेलं. वास्तविक प्रलय हा एक प्रलय ही एक प्रोसिजर आहे. ती कार्य एक क्रियाप्रणाली आहे. ती एकच फक्त पाण्याने सगळं वाहून जाणं एवढंच नाहीये. प्रलय होताना पहिल्यांदा अ, अवर्षण 100 वर्ष अवर्षण होऊन पृथ्वी सगळी अ, तापून जाते. सगळे अ, वनस्पती सकट सगळं सुकून जातंय. आतून पृथ्वीच्या आत जो लाव्हा किंवा अग्नी तत्व जे आहे ते वाढून तिथून आतून आणि वर सूर्याची किरणे आणि ती तप्त होते आणि नंतर त्या 100 वर्षांनी जलधारांचे वर्षाव होऊन पूर्ण जलमय पृथ्वी होते. त्याच्यानंतर पृथ्वीला पृथ्वी अंश जो आहे तो त्या जलात म्हणजे पृथ्वी हे महाभूत आपात म्हणजे जलात अ, विलीन होतं. जल, वायू, जल, वायू, जल तेजात, तेज वायूत आणि वायू आकाश तत्वात विलीन होतं. म्हणून अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. तर तसं त्या प्रलयकालीच जलावरचा जो वडवानळ अग्नी आहे, तो कसा सगळं जल शोषून वायूत आणि वायूतून आकाशात नेतो, तसं ते पांडवांचं सैन्य दिसतंय. हे आता अ, अ, 91व्या ओळीत सांगतील माऊली. तैसे दळदुर्धर ज्ञाना नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर तिये काळी. अ, तर ह्या आधीची जे उदाहरण दिली त्याप्रमाणे पांडवांचं वेगवेगळी व्यूह रचलेले सैन्य आहे. ते सैन्य भयासूर जणू काही भयानीच एका असुराचा रूप घेतलेलं आहे. अशा त्या असुरासारखं ते भयंकर दिसू लागलेलं आहे. तै देखोनी दुर्योधने अव्हेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचने गजघंटा ते. आतून कुठेतरी त्या दुर्योधनाला भीती असली तरी अहंकार आहे आणि परत अहंकाराबरोबर अ, अ, त्याची अ, अ, त्याची जी वीरवृत्ती ही आहे की त्यांनी काय झालंय की ते सैन्य पाहून सिंह जसा हत्तीच्या कळपाला जुमानत नाही तसं दुर्योधन त्याला तुच्छ लेखतो आहे. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभार उचललेला पांडवांचा. मग तो द्रोणाचार्यांपाशी आलेला आहे आणि तो द्रोणाचार्यांना म्हणतोय की पाहिलं का हे सैन्य ते पांडवांचं सैन्य जे आहे ते कसं सज्ज झालं हे तुम्ही पाहिलं का. हा दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय. आता वास्तविक पाहता प्रथम सेनापती हे भीष्माचार्य आहेत. पण तरीही द्रोणाचार्यांकडे तो येऊन तो सांगतोय कारण
अ, त्यांना भीष्माचार्यां अ, भीष्माचार्यांना पांडवांच्या विरुद्ध काही सांगणं एकतर शक्य नाही. भीष्माचार्य ऐकून घेणारही नाहीयेत त्यांचे. द्रोणाचार्य नाही म्हटलं तरी राजाच्या आश्रित अशा ह्यांनी कुठेतरी ते ऐकतील ही एक भावना असावी. दुसरं म्हणजे त्यांना द्रोणाचार्यांना आपण म्हणतो ना मराठीत उचकवायचंय. म्हणजे किंवा चावी मारायची असं आपण म्हणतो. तसं त्यांना तो जाऊन त्यांना थोडंसं उचकवण्याचा प्रयत्नही त्याचा चाललेला आहे. कसा? तर ते पुढचे 2 ओवी वाचून आपण सांगू. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह भवते रचले आदी बुद्धिमंते द्रुपद कुमारे जो का तुम्ही शिष्या आपुला विद्येसी वसवटा केला तेणे हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. ते म्हणतात की तुमचा बुद्धिमंत शिष्य द्रुपद पुत्र तो दृष्टद्युम्न आहे. त्यांनी बघा ही नाना प्रकारच्या सैन्याची सगळी जमवाजमव रचना करून मोठा दुर्ग असेल, डोंगरावरचा किल्ला असेल, त्यासारखी ते सैन्य त्यांनी रचलेलं आहे आणि ज्याला तुम्ही धनुर्विद्या शिकवलीत, ज्याला तुम्ही सगळ्या युद्धातला पटू बनवलं, तोच तुमच्या विरुद्ध आलेला आहे. म्हणजे तुमचे उपकार घेऊन तुमच्यावरच तो हे करतोय, हे दाखवून त्यांना राग आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याबरोबर पुढे तो सांगणारच आहे, की त्याच्या विरुद्ध अर्जुनाचा शिष्य कसा त्याच्याच बाजूने शिकतोय वगैरे. ते पुढे येईलच. पण इथे मुख्य आता तो धृतराष्ट्रांना हे दाखवून देतंय, की एक तर तो साधा तुमचा शिष्य आहे. तुम्ही कधीही त्याचा पाडाव करू शकाल. पण त्याचा कृतज्ञता बघा. त्या कृतज्ञता बघून त्याला शिक्षा करणं हे तुमचं कर्तव्य आहे, असं तो सुचवायलाही पाहतोय. अ, ही झाली 95वी ओवी पहिल्या अध्यायाची. आता चौथा श्लोक गीतेतला. चौथा श्लोक घेऊन आज इथेच थांबू. थोडंसं लवकर थांबू आज. अर्थ आपण पुढच्या वेळी करू. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.